सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 12 श्लोक 6 ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्परः अनन्येनैव योगेन माध्यायन्त्य उपासते। माते हि मानुनी थोर कर्मे सर्व समर्पिती तरी अद्वैत योगेची माते ध्याती उपासिती। माझे आठाई सर्व ही कर्मे जे अर्पुनीही मत्परमे ध्याती उपासिती मज अनन्य त्यांचा न योग तो परते। सर्व कर्मे माझे आठाई अर्पिती जाणोनी माझी सोयी मज ध्याती अहर्निशि पाही माझे ध्यान सर्वदा। कर्मेंद्रिये सुखे करीती कर्मे अशेखे जे का वर्ण विशेखे भागाली विधी ते पाळित निषेधाते गाळित मज देवनी जाळित कर्म फळे या परी पार्था। अर्जुना माझे ठाई संन्यासुनी नाही करीती कर्मे आणि कही जे सर्व कायिक वाचिक मानसिक भाव तया मी वाचून धाव आणवती नाही। ऐसे जे मत्पर उपासिती निरंतर ध्यानमिशे घर माझे झाले जयाची आवडी केली मजशी कुळवाडी भोग मोक्ष बापुडी त्यजली कुळे। ऐसे अनन्य योगे विकले जीवे मने आंगे तयांचे काही एक सांगे जे सर्व मी करी। आपल्या वर्णभेदानुसार जी कर्मे आपल्या वाट्याला आली आहेत ती सर्व कर्मे कर्मेंद्रिय सुखाने करीत आहेत। शास्त्रोक्त कर्म करीत आहे, निषिद्ध कर्म टाळीत आहे आणि सर्व कर्मे मला अर्पण करून त्याचा बंधक गुण जाळून टाकीत आहे। अशा रीतीने अर्जुना सर्व कर्मे माझ्या ठाई आटोपून त्यांचा नाश करण्यात येत आहे। त्याचप्रमाणेच दुसऱ्या ज्या काही देहाच्या वाचेच्या व मनाच्या प्रवृत्ती आहेत त्याही सर्व माझ्या वाचून दुसऱ्या कोठेही धाव घेत नाहीत। अशा प्रकारे जो माझी अखंड उपासना करतात ध्यानाच्या निमित्ताने जे माझे निरंतरचे निवास मंदिरच झाले आहेत, ज्याने आपल्या प्रेमळ गुणाने केवळ माझ्याशीच व्यवहार केला आहे आणि विषयभोग व मोक्षपद ही दुर्बळ दरिद्री कुळे सोडून दिली आहेत, अशा एकनिष्ठ भक्तियोगाने ज्याने आपले जीवभाव अंतःकरणे व शरीरे एकट्या माझ्या स्वाधीन केली आहेत त्यांचे मी किती म्हणून वर्णन करू, का की त्यांचे सर्वच मनोगत मला पूर्ण करावे लागते। श्रीराम श्रीराम श्रीराम।